तर कल्याण मारहाण प्रकरणामध्ये आरोपी गोकुळ झावर आता 3 गुन्हे दाखल झालेत। कल्याण, कोळशेवाडी, मानपाडा आणि विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामध्ये मारहाण करणं, धारदार हत्यार वापरणं अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि पोलिसांनी गोकुळ झाचा भाऊ रणजित याला सुद्धा ताब्यात घेतले। काही दिवसांपूर्वी गोकुळ झा याने एका ट्रक चालकाला मारहाण केली होती आणि या प्रकरणामध्ये गोकुळ झा जामिनावर सध्या बाहेर आहे आणि यामध्ये त्याने पुन्हा एकदा मारहाण केली आहे आणि मारहाण एका तरुणीला केलेली आहे। एका मराठी तरुणीला मारहाण केली आणि त्यामुळे आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, अटक केलेली आहे। आज त्याला कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे। अशा या माजुरड्या परप्रांतीयांवर आता काय कारवाई होती आहे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। केवळ परप्रांतीय नव्हे तर त्यांना एका मुलीवर अशा प्रकारे हात उगारलेला आहे, जबर मारहाण या मुलीला केलेली आहे। या मुलीवर सध्या उपचार सुरू आहेत आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे कल्याणमध्ये प्रतिनिधी आतिश भोईर सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। आतिश, आज एक महत्त्वाची घडामोड घडणार आहे, त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। काय काय नेमकं आतापर्यंत घडलं आणि कशा पद्धतीने आज या संदर्भातल्या घडामोडी आहेत? नक्कीच काल मनसेच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री जो आरोपी होता गोकुळ झा त्याला अटक करण्यात आलेली आहे। पोलिसांकडे त्यांनी ताब्यात दिलेला आहे। कालपासून जो आरोपी होता तो पोलिसांच्या हाती आला नव्हता। 24 तास उलटून गेलेले होते तरीसुद्धा पोलिसांना मिळत नव्हता। 5 पथके देखील दाखल केले होते, मात्र पोलिसांना हा गोकुळ झा जो आरोपी आहे सापडत नव्हता। मात्र मनसेने त्याला काल रात्री पकडून दिलेला आहे, त्याला ताब्यात दिलेला आहे। काल अविनाश जाधव देखील आलेले, त्यांनी सांगितलेलं की पोलिसांना सापडलं नाही तर तुम्ही नक्कीच त्याला शोधून आणा आणि त्याला चांगला चोप द्या, त्याला धडा शिकवा। मात्र पोलिसांनी जे आहे त्याला पकडले गेले नाही। कार्यकर्ते जे आहेत मनसे त्यांनी पकडले गेले आहे। मराठी एकीकरण समिती आहे त्यांनी देखील सांगितलेलं पोलिसांनी पकडल्यानंतर तो आरोपी जो आहे त्याला त्याची धिंड काढावी। मात्र काल जे आहे आरोपी याला अटक केलेली आहे। मनसेबरोबर उद्धव ठाकरे गटाचे देखील जे पदाधिकारी त्यांनी देखील सांगितलेलं की आरोपीला अटक करा नाहीतर आम्ही आंदोलन करू। मात्र कालच जे मनसेचे कार्यकर्ते त्यांनी नक्की काल त्या आरोपी जो आहे त्याला पकडून दिल्यामुळे पकडलेला आहे आणि आज पोलीस जे आहे त्या आरोपीला कल्याण कोर्टामध्ये सादर करणार आहेत।